नमस्कार मित्रांनो, ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीने निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो. कारण की उद्या बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. तर ह्या मंथली एक्सपायरीला बँक निफ्टीमध्ये व्हॉलॅटिलिटी अपेक्षित आहे. बँक निफ्टी सध्या ज्या लेवलला ट्रेड करते ती लेवल खूप महत्त्वाची आहे. कारण की जर तुम्ही बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये 51,200 हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हा सपोर्ट मार्केट जवळजवळ 20 जून पासून होल्ड करून आहे. 20 जून ज्यावेळेस मार्केटनं 19 जूनला ब्रेकआउट दिला, त्यानंतर 20 जून पासून मार्केट काय करते, जो काही 51,200 जो काही सपोर्ट आहे ह्या सपोर्टला कंटिन्युअसली सपोर्ट घेते आणि मार्केटमध्ये बाउन्स बॅक याचा प्रयत्न होतो. पण जर उद्याच्या मंथली एक्सपायरीला जर हा सपोर्ट होल्ड नाही झाला, कंटिन्युअसली मार्केट 51,200च्या खाली जर मार्केट ट्रेड करायला चालू झालं तर मार्केटमध्ये इथे एक रेड मोठी कॅन्डल तुम्हाला बघायला मिळू शकते. कारण की उद्या मंथली एक्सपायरी आहे. मंथली एक्सपायरीला ज्या लोकांनी मार्केट वरती जाणार म्हणून ज्या लोकांनी कॉल साईडच्या पोझिशन क्रिएट करून ठेवलेल्या किंवा ज्या लोकांनी फ्युचर बाय करून ठेवलेलं त्या लोकांनी उद्या त्यांच्या पोझिशन जशा जशा स्क्वेअर ऑफ करायला चालू करतील तसं तसं मार्केटमध्ये एक जबरदस्त सेलिंग आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे मार्केट सध्या ज्या कंडिशनला किंवा ज्या लेवलला ट्रेड करते ही लेवल खूप महत्त्वाची आहे. त्याच्यासोबत मार्केटमध्ये एक महत्त्वाचा इव्हेंट आहे. तर उद्या फेडची मीटिंग आहे. तर ह्या फेडच्या मीटिंगनंतर इंटरेस्ट रेट कशा पद्धतीने होतो, अमेरिकेमध्ये जे काही इंटरेस्ट रेट आहे ते इंटरेस्ट रेट कशा पद्धतीनं तिथं ठेवले जातात याच्यावरती उद्या डिसिजन होणार आहे. तर ह्याचे रिझल्ट उद्या संध्याकाळी येणार आहे. त्यामुळे मार्केटमध्ये ती रिॲक्शन आपल्याला उद्या दुपारी किंवा गुरुवारी मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. त्यामुळे मार्केटमध्ये इव्हेंटवरती पण ट्रेड करताना तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही लेवलचा विचार केला, जर तुम्ही लेवलवरती ट्रेड प्लॅन करत असाल तर बँक निफ्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाची लेवल आहे ती 51,200 हा सपोर्ट आहे. 51,800 हा रेजिस्टन्स आहे. जर तुम्ही बँक निफ्टीचा चार्ट जर व्यवस्थित ऑब्झर्व केला तर बँक निफ्टीमध्ये जर हायर साईडला जर तुम्ही बघितला तर हा जो काही ट्रेंड लाईन आहे या ट्रेंड लाईनला मार्केट कंटिन्युअसली रेजिस्टन्स घेते. जोपर्यंत ह्या ट्रेंड लाईनच्या वरती मार्केट जाणार नाही, म्हणजे 52,000च्या वरती मार्केट जोपर्यंत कंटिन्युअसली ट्रेड करणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये फ्रेश बायर आपल्याला ॲड होताना दिसणार नाहीत किंवा मार्केटमध्ये जे काही पुट रायटर आहे ते पुट रायटर आपल्याला 52,000च्या वरतीच मार्केटमध्ये जास्त स्ट्रॉंग ॲग्रेसिव्ह होताना दिसतील. त्यामुळे मार्केटमध्ये जर तुम्हाला ॲग्रेसिव्हली कॉल ऑप्शन बाय करायचं असेल तर तुम्हाला 52,000च्या वरतीच मार्केटमध्ये कॉल ऑप्शन बाय करायला संधी आहे. जोपर्यंत मार्केट 52,000च्या खाली ट्रेड करते तोपर्यंत जरी तुम्ही कॉलमध्ये ट्रेड करत असाल तर तुम्हाला छोट्या छोट्या पॉईंटवरती काम करायचं आहे. तुमचा जो काही रिस्क रिवॉर्ड रेशो त्या रिस्क रिवॉर्ड रेशोवरती तुम्हाला तिथं काम करणं गरजेचं आहे. म्हणजे बँक निफ्टीसाठी जो काही रेजिस्टन्स आहे तो 51,800 ते 52,000च्या दरम्यान, जो काही सपोर्ट आहे तो 51,200 ते 51,100 ही जी काही लेवल आहे ह्या लेवलच्या दरम्यान बँक निफ्टीमध्ये स्ट्रॉंग सपोर्ट आहे. गेली 2 दिवस झालं मार्केट सकाळच्या सेशनमध्ये वरती जाते पण मार्केटला ती लेवल होल्ड होत नाही. परत दुपारच्या सेशनमध्ये मार्केटमध्ये एक जबरदस्त सेलिंग येते. त्यामुळे मार्केटमध्ये कुठं ना कुठं हायर साईडला तुम्हाला जी काही हायर साईडची रेंज आहे ती रेंज कुठेतरी रेस्ट्रिक्टेड दिसते. कुठं ना कुठं हायर साईडला हायर लेवलवर मार्केटमध्ये सेलर्स येत आहेत. त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेड प्लॅन करताना तुम्हाला व्यवस्थितच तिथं बघणं गरजेचं आहे. तर आता बघूया की आपण उद्या कशा पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो. त्याच्या अगोदर निफ्टीच्या लेवल बघूया. कारण की निफ्टीचा पण जर विचार केला तर निफ्टी पण कंटिन्युअसली 2 दिवस झालं स्वतःला इथं होल्ड करून आहे. तर निफ्टीमध्ये जो काही महत्त्वाचा सपोर्ट आहे तो 24,743. जर 24,743 ही लेवल जर निफ्टीला होल्ड नाही झाली तर निफ्टीमध्ये आपल्याला 24,588 हे पहिलं टार्गेट बघायला मिळेल. त्यावेळेस निफ्टी 24,485 ह्या लेवलकडे पण येताना दिसू शकतो. जर 24,500 ही लेवल जर होल्ड नाही झाली तर निफ्टीमध्ये पण एक जबरदस्त इथे सेलिंग बघायला मिळेल. त्यावेळेस निफ्टी 24,200 ही लेवल रिटेस्ट करताना दिसू शकतो. पण मार्केटमध्ये जर अमेरिकन मार्केटला जर मार्केट रिॲक्ट करणार असेल आणि जर ही लेवल होल्ड झाली तर मार्केटमध्ये आपल्याला एक नवीन लाईफ टाईम हाय पण बघायला मिळू शकतो. तर आपण उद्या बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी त्या लेवलकडे जाऊया. कारण की मंथली एक्सपायरीला मार्केटमध्ये जबरदस्त व्हॉलॅटिलिटी असते. त्यामुळे मार्केटमध्ये एक जबरदस्त आपल्याला ट्रेड तिथं बघायला मिळू शकतो. त्यामुळे आपण 15 मिनिट टाईम फ्रेमवरती पहिला बँक निफ्टीला समजून घेऊया, जेणेकरून उद्या ट्रेड प्लॅन करताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील. जर तुम्ही बँक निफ्टीला जर रेजिस्टन्स बघितला तर पहिला रेजिस्टन्स आहे तो 51,800 ते 51,900 दरम्यान. दुसरा रेजिस्टन्स आहे तो 52,200 ते 52,300 दरम्यान. म्हणजे जर हायर साईडला मार्केट गेलं तर ह्या लेवलला मार्केटमध्ये ॲग्रेसिव्हली आपल्याला काय होणार आहेत, जे काही सेलर आहेत ते सेलर तिथे तुम्हाला बघायला मिळू शकतात. त्यामुळे जर उद्या मार्केट फ्लॅट ओपन झालं, ओके, जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाला तर बँक निफ्टीनं जर ही लेवल जर होल्ड नाही केली, स्पेशली 51,155 ही लेवल जर होल्ड नाही केली तर बँक निफ्टीमध्ये एक सेलिंग बघायला मिळू शकतं. त्यावेळेस बँक निफ्टी जर सेलिंग जर बँक निफ्टीमध्ये आलं तर पहिलं टार्गेट असणार आहे 51,055चं. 51,055 नंतर जर मार्केटला ही लेवल होल्ड नाही झाली तर दुसरं टार्गेट असणार आहे ते आपल्याला 50,800. तर 50,800 हा बँक निफ्टीसाठी खूप क्रुशियल सपोर्ट आहे. जर उद्या मार्केटमध्ये 51,200 असेल,
51,000 असेल, ह्या लेवल जर होल्ड नाही झाला तर मार्केट 50,800च्या पण खाली जाऊ शकतं. कारण की मंथली एक्सपायरी रिलेटेड जर सेलिंग मार्केटमध्ये आलं, प्रॉफिट बुकिंग जर मार्केटमध्ये आलं तर जबरदस्त भयंकर सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. त्यामुळं जर 51,200ची लेवल होल्ड नाही झाली तर मार्केटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथं बाय सेल ऑन राईज ही स्ट्रॅटेजी वापरायची आहे. म्हणजे जर इथं मार्केटनं 51,800ची ही लेवल होल्ड नाही केली, 51,200 ते 51,000च्या दरम्यान मार्केट कन्सोलिडेट केलं आणि दुपारी 12:30-1 नंतर जर मार्केट परत 51,200च्या खाली आलं तर पहिलं टार्गेट तुम्हाला 51,000 मिळणार आहे. 51,000 ही लेवल होल्ड नाही झाली तर तुम्हाला 50,800 ह्या लेवलपर्यंत पण बँक निफ्टी येताना दिसू शकतो. जर 50,800 ही लेवल होल्ड नाही झाली तर टार्गेट आपल्याला 50,400 पण बघायला मिळेल. पण ह्यासाठी मार्केटमध्ये HDFC बँक कशा पद्धतीने ट्रेड करतो हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत SBI, कारण की ह्या दोन बँकांनीच मार्केटला आज होल्ड केलेलं आहे. त्यामुळं जर HDFC बँक आणि SBI मध्ये जर सेलिंग आलं, त्याच्यासोबत ICICI बँकेनं पण याच्यामध्ये या सेलिंग रॅलीमध्ये जर पार्टिसिपेट केलं तर मार्केटमध्ये जबरदस्त उद्या आपल्याला सगळीकडे लाल दिसणार आहे. त्यामुळं बँक निफ्टीमध्ये तुम्हाला लेवल वॉच करायची ती पहिली आहे ती 51,200. जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर 51,200च्या खाली कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झालं, पहिली 5 मिनिटाची कॅन्डल जर 51,200च्या खाली क्लोज झाली, त्यानंतर दुसऱ्या कॅन्डलनं जर 51,200च्या खाली जर लोअर लो फॉर्मेशन करत जर ब्रेकडाऊन दिला तर मार्केटमध्ये तुम्हाला एकच कॅन्डल इथं 200 ते 300 पॉईंटची बघायला मिळू शकते. त्यामुळं मार्केट उद्या कुठं ओपन होतं, कशा पद्धतीने ओपन होतं हे बघणं खूप गरजेचं आहे. जर उद्या मार्केट फ्लॅट ओपन न होता गॅपडाऊनच ओपन झालं, ओके, तर मार्केट सध्या क्लोज झालं 51,420ला. मार्केट जर डायरेक्ट 200-300 पॉईंट गॅपडाऊन ओपन झालं आणि जर पहिली कॅन्डल इथं जर मोठी हॅमर टाईप कॅन्डल तयार केली किंवा लॉंग लेग डोजी किंवा पिन बार टाईप कॅन्डल तयार केली आणि परत जर ह्या कॅन्डलच्या हाईच्या वरती जर मार्केट ट्रेड करायला चालू झालं तर मार्केटमध्ये तुम्हाला या साईडला एक मोठी 200 ते 300 पॉईंटची ग्रीन कलरची कॅन्डल बघायला मिळू शकते. म्हणजे मार्केटमध्ये उद्या पहिल्या 5 मिनिट कॅन्डलवरती तुमचा ट्रेड प्लॅन तिथं डिसाईड होणार आहे. मार्केट पहिल्या 5 मिनिट 15 मिनिट कॅन्डलला कशा पद्धतीनं रिॲक्ट होतं हे बघणं खूप गरजेचं आहे. जर मार्केट फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन न होता गॅपअप ओपन झालं तर गॅपअप ओपन झालं तर मार्केटला हायर साईडला रिस्ट्रिक्टेड अपसाईड आहे. त्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला 51,700 ते 51,800 51,900 ह्या लेवलच्या दरम्यान मार्केटनं कन्सोलिडेट करणं गरजेचं आहे. ह्या लेवलच्या दरम्यान मार्केटनं कन्सोलिडेट केलं आणि त्यानंतर जर मार्केट हायर साईडला गेलं तरच तुम्हाला इथं कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे. जास्त गॅपअप ओपनिंग नंतर मार्केटमध्ये तुम्हाला कॉल ऑप्शनमध्ये जास्त काही राहणार नाही. जर गॅपअप ओपनिंग झालं, गॅपअप ओपनिंग होऊन जर 51,800 51,900च्या वरती जर कंटिन्युअसली बँक निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तरच तुम्हाला शॉर्ट कव्हरिंगची रॅली बघायला मिळेल. त्यावेळेस बँक निफ्टी 52,200 आणि 52,300 या लेवलकडे जाताना दिसू शकतो. जर हिरो झिरो ट्रेडचा विचार करायचा म्हटला तर हिरो झिरो ट्रेड आपल्याला लोअर साईडला खूप चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. त्यासाठी मार्केट दुपारच्या सेशनमध्ये स्पेशली 51,200च्या खाली ट्रेड करणं गरजेचं आहे किंवा जर 51,000 या लेवलच्या खाली जर कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झालं तर तुम्हाला 50,800चा जो काही पुट ऑप्शन आहे त्या पुट ऑप्शनमध्ये एक जबरदस्त मोमेंटम बघायला मिळू शकतो. जर हायर साईडला जर हिरो झिरो कॉलचा विचार करायचा म्हटलं तर हायर साईडला तुम्हाला 51,800 ते 51,900 दरम्यान बँक निफ्टीनं कन्सोलिडेट करणं गरजेचं आहे आणि दुपारी 1-1.5 नंतर जर बँक निफ्टी 52,055च्या वरती जर ट्रेड करायला चालू झाला तर तुम्हाला 52,000 जो काही कॉल ऑप्शन आहे ह्या कॉल ऑप्शनमध्ये एक जबरदस्त मोमेंटम बघायला मिळेल. त्यावेळेस 52,200 आणि 52,333 या दोन लेवल बँक निफ्टीमध्ये तुम्हाला शॉर्ट कव्हरिंग रॅलीमध्ये बघायला मिळू शकतात. त्यामुळे बँक निफ्टी तुम्हाला काय करायचं आहे, ह्या दोन लेवलसाठी हिरो झिरोसाठी वॉच करायचा आहे. जर 3 PM कॅन्डलवरती ट्रेड प्लॅन करायचा असेल तर मार्केटमध्ये कोणत्या साईडला मोमेंटम झाला हे पहिला चेक करा. जर लोअर साईडला मार्केटमध्ये कंटिन्युअसली मोमेंटम झाला असेल, लोअर साईडला मोमेंटम होऊन जर मार्केट 3 वाजेपर्यंत जर 50,800 ह्या लेवलला आलं आणि ही लेवल जर होल्ड झाली, 50,800ची लेवल जर होल्ड झाली तर मार्केटमध्ये तुम्हाला इथे एक 200 पॉईंटची अपसाईडची 3 PMची कॅन्डल बघायला मिळू शकतील. त्यावेळेस बँक निफ्टी तुम्हाला 51,000 या लेवलकडे येताना दिसू शकतो. जर बँक निफ्टी हायर साईडला कंटिन्युअसली वाढत गेला आणि 3 नंतर जर मार्केटनं काय केली, एखादी निगेटिव्ह कॅन्डल तयार केली आणि जर ही कॅन्डल होल्ड नाही झाली तर मार्केटमध्ये तुम्हाला इथे एक 200 ते 250 पॉईंटची सेलिंग कॅन्डल बघायला मिळू शकते. त्यामुळे तुम्ही ती 3 PM कॅन्डलचा पण काय करू शकता, तिथं वेट करू शकता किंवा जर तुमचा अगोदर जर चांगलं प्रॉफिट जनरेट झालं असेल तर त्यातल्या प्रॉफिटमध्ये एक 20-30% तुम्ही तिथे रिस्क घेऊ शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमचा ट्रेड प्लॅन करू शकता. तर मित्रांनो, जर हिरो झिरो ट्रेड प्लॅन करायचा असेल तर खालच्या साईडला 2 लेवल महत्त्वाचे आहेत, 51,200 आणि 51,000 ह्या 2 लेवलवरती वॉच ठेवा. त्यानंतर तुम्हाला अप्पर साईडला लक्ष ठेवायचं 51,800 आणि 52,055 ह्या 2 लेवलवरती जर तुम्ही लक्ष ठेवून काम केला तर तुम्हाला उद्या बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त मोमेंटम बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.